5 डिसेंबर. भगवंताचे नाम सहजपणे येणे याचे नाव अजपाजप. एक चांगला गृहस्थ होता. त्याला कसलेही व्यसन नव्हते. त्या गावात एक दिवस एक साधू आला. या सद्गृहस्थाला भविष्याचा नाद होता. त्याला कोणी सांगितले की हे आलेले बुवा भविष्य अति उत्तम सांगतात. तो त्यांना भेटायला गेला, परंतु ते गांजा उडीत होते. त्याला काही तो वास सहन झाला नाही. तरीही भविष्य ऐकण्यासाठी म्हणून तो एका कोपऱ्यात बसून राहिला. असे बरेच दिवस गेले. होता होता त्याला बुवा फार आवडू लागले. त्याप्रमाणे तो रोज तेथे जात असे. एक दिवस बुवांनी सांगितले म्हणून त्याने चिलमीत निखारा ठेवला. दुसरे दिवशी फडके ओले करून दिले. पुढे त्याला एकदा बुवांनी सांगितले म्हणून त्याने एक झुरका घेऊन पाहिला आणि हळूहळू सवयीनं तो इतका तरबेज झाला की त्याने गांजा ओढण्यात गुरुलाही मागे टाकले. असा हा संगतीचा परिणाम फार मोठा होत असतो. मोठमोठे सरकारी ऑफिसर असतात. त्यांचा एक खास माणूस असतो. त्याला साहेबाच्या सर्व आवडीनिवडी माहीत असतात. तो जसा साहेबांना काय आवडते हे जाणून तसे करतो, त्याप्रमाणे परमार्थात भगवंताला जे जे प्रिय असते ते ते ओळखून त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करावा. श्रीराम प्रभूला काय आवडते नि काय नाही याची मारुतीरायांना पूर्ण माहिती होती. म्हणूनच त्यांना आवडणारे नाम घेऊन त्यांनी श्रीराम प्रभूला आपलासा करून घेतले. हे नाम तुम्ही अत्यंत श्रद्धेने घ्या. भगवंताला आपलासा करून घेणे तुम्हालाही अगदी शक्य आहे. ज्याप्रमाणे टेलिफोनच्या नळीत कितीही हळू व दूर विलायतेत सुद्धा बोललेले आपल्याला ऐकू येते, तसेच नाम कोणत्याही गावी घ्या, कोणत्याही वेळी घ्या, कितीही हळू घ्या, पण ते श्रद्धेच्या नळीतून घ्या, म्हणजे ते भगवंतापर्यंत खात्रीने पोहोचू शकेल. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्राणायाम, योगासने इत्यादी सांगितलेली आहेत, परंतु त्याहून जास्त महत्त्वाचे म्हणजे भगवंताची सहज भक्ती. भगवंताचे नाम सहजपणे येणे याचेच नाव अजपाजप होय. हा भक्तीचा प्रकार अत्यंत श्रेष्ठ आहे. यात मीपणाचा शेवट आहे. मीपणा जाणे हीच भगवंताशी खरी अनन्यता होय. भगवंताची पूर्ण कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच होय. परमार्थ म्हणजे आपली सहजावस्था झाली पाहिजे व तशी व्हायला अंतरंगाची ओळख करून घ्यायला पाहिजे, म्हणजेच अंतर्मुख बनायला पाहिजे. भगवंताच्या नसतेपणाने उठलेले वारे म्हणजे काळजी होय. आणखी काही नको हे पूर्णत्वापासून आले तरच खरे समाधान होईल. समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव आहे. मनुष्याच्या सर्व दुःखावर, आजारांवर आनंद व समाधान हे खरे औषध आहे. जो सदाचरणात आणि भगवंताच्या नामात राहतो त्याला हे औषध सहजी लाभत असते. या औषधाचा परिणाम नकळत आणि सहजी होत जाऊन तो शेवटपर्यंत टिकून राहतो. आपला प्राण हे जसे आपले सर्वस्व आहे, त्याप्रमाणेच आनंदमय राहण्याकरिता भगवंत हवा. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय. मन आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे नाम. या नामातच आपले सर्वस्व गुंतवले तर आपल्याला भगवंतापर्यंत सहजी जाता येईल. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. कर्तेपणाचा अभिमान हेच भगवंताच्या आड मुख्य जाण. माझे मीपण हेच दुःखाला कारण, रामाचे होण्याने होईल निवारण. जय श्रीराम.